शीतल तेजवानी अटकेनंतर मुंढवा जमीन प्रकरणी अमेडिया कंपनीची आज सुनावणी होणार आहे। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरायची नोटीस पाठवण्यात आली होती। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या अटकेपूर्वी पार्थ पवारांचे मामेभाऊ दिग्विजय पाटलांची 1 डिसेंबरला पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही चौकशी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना 9 डिसेंबरला नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला होता असा त्यांच्यावर आरोप आहे। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल 13,000 हरकती प्राप्त झालेल्या आहेत। सर्वाधिक 663 हरकती लक्ष्मीनगर झोनमधील आहेत। यामध्ये दुबार नावं, चुकीची नावं, दुसऱ्या प्रभागामध्ये नावं गेल्याच्या हरकतींचा समावेश आहे। मतदारांचा पळवापळवी बरोबरच महाराष्ट्रात उमेदवारांची देखील पळवापळवी सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। निवडणूक याद्यांचा घोटाळा देशभरात कुठे नाही, कोण घोटाळा करतंय, यामागचा उद्देश काय आहे हे कळायला काही मार्ग नाही असं आव्हाड म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सातबारा जिल्हाध्यक्षपदी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची वर्णी लागली आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही निवड जाहीर केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड प्रकरणावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये घेराव घातला। जवळपास 12 तास आंदोलन झालं। अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला। बातमी आहे उमरग्याची। उमरगा नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी शिवसेनेसोबत युती केल्यानं धाराशिव युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरेंना पक्षातून कमी करण्यात आलाय। पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत पक्षश्रेष्ठींनी ही कारवाई केली आहे। मुंबईमध्ये महापालिकेकडून दुबार मतदार ओळखण्याकरता विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। दुबार मतदारांच्या फोटो पडताळणी पालिकेकडून प्राधान्य दिलं जाणार आहे। पालिकेकडून घरोघरी जात सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीचा टप्पा मार्गी लावल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरता निवडणूक आयोगाने सगळ्या पालिका आयुक्तांची बैठक बोलावलेली आहे। यात प्रामुख्याने मतदार याद्यांबाबत आढावा घेतला जाणार असून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकीची घोषणा केली जाण्याची चिन्ह आहेत। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे। संपूर्ण परिसर आकर्षक फुलांनी सजलेला आहे। संध्याकाळी दत्त जन्म होणार आहे। भाविक मोठ्या संख्येने या दत्त जन्माकरता पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झालेले आहेत। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते। अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात या ठिकाणाहून भाविक या अक्कलकोटच्या दर्शनाला आले आहेत। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्सव बघायला मिळतो। लाखो भाविकांनी नृसिंहवाडीमध्ये गर्दी केली आहे। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेलं हे मंदिर गर्दीनं फुलून गेलंय। साताऱ्यातील कराड शहरामध्ये शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी अल्पवयीन मुलांनी स्वतःच्या घरातील 6.5 तोळे सोन्याची चोरी केली। शेअर मार्केट क्लासेस चालकानं पैशांचं अमीर दाखवल्यानं ही घटना घडली। पुण्यातील भोर तालुक्यातील दिडघर इथं गॅस सिलेंडरचा मोठा ब्लास्ट झाला। या स्फोटात कौलारू घर जळून खाक झालं। घरात कुणीही नसल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुण्यातील गंगाधाम चौकात चारचाकी गाडीला आग लागली। आगीत चारचाकी गाडी जळून खाक झाली। कोणतीही जीवितहानी झाली नाही। कोल्हापूरमधील मनसे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। माहिती अधिकारातून माहितीसाठी महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। मीरा भाईंदर उत्तन परिसरातील स्थानिक मच्छीमारांची व्यापाऱ्यांकडून करोडोंची फसवणूक करण्यात आली आहे। स्थानिक मच्छीमारांकडून व्यापारी मोठ्या प्रमाणावर मासे खरेदी करून त्यांच्या बदल्यात चेक देण्यात येत होते। मात्र हे चेक क्लिअर न होता परत येऊ लागल्यानं मच्छीमारांना 1ही रुपया न मिळता त्यांचं प्रचंड नुकसानच झालंय। भाईंदर रेल्वे पुलावर एक दिव्यांग अंध महिलेला रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। वजन काटा आणि दिनदर्शिका विकण्याकरता बसलेल्या महिलेवर पोलिसांनी कानशिलात लगावलं, अंगावर पाणी फेकलं असा आरोप महिलेनं केलाय। जळगावच्या यावलमध्ये इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकल्याच्या रागातून 7 अज्ञातांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे।
अकोला बस स्थानकावर बस लावण्याच्या वादातून 2 चालकांमध्ये हाणामारी झाली। एका चालकानं तर लोखंडी पाईप दुसऱ्यावर उगारला आणि त्याला मारहाण पण केली। दरम्यान प्रवाशांनी मध्यस्थी केली आणि हा वाद मिटवला। पिंपरी चिंचवडमध्ये एका टाइल्स दुकान मालकावर कोयत्यानं वार करत चोरट्यांनी 3 लाख रुपये लंपास केले। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। चिंचवड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय। भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावर धावत्या ट्रकला आग लागली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दरम्यान आगीचं कारण अस्पष्ट आहे। महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडणाऱ्या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या नव्या मार्गाला लवकरच हिरवा कंदील मिळणार आहे। या रेल्वेचा जुना GMRT मार्ग रद्द करण्यात आलाय। आता ही रेल्वे नव्या पुणे चाकण औद्योगिक वसाहती मार्गे अहिल्यानगर, निंबळक, पुणतांबा, पिंपळगाव, साईनगर, शिर्डी, नाशिक या मार्गाने धावणार आहे। मुंबई शहरामध्ये हवा कुठल्या ठिकाणी किती खराब आहे याची अचूक माहिती आता मिळू शकणार आहे। IIT कानपूर आणि पालिकेच्या समन्वयातून मुंबईला लवकरच स्वतंत्र हवा गुणवत्ता निर्देशांक मोजण्याचं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे। मानस असं या उपक्रमाचं नाव। मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे। 19 रेडीमिक्स कॉन्क्रीट म्हणजेच RMC प्लांट्स बंद केलेले आहेत। तसंच इतर काही उद्योगांवर आर्थिक दंड आणि इतर कडक उपाययोजना लागू करण्यात आलेल्या आहेत। मुंबईत तापमानाचा पारा घसरल्यानं नाक, कान आणि घशाच्या तक्रारींनी ग्रस्त रुग्णांची वाढ होते। बुरशी संसर्गजन्य साथीचे आजारही वाढत आहेत। नाकातील सर्दी, कानात उतरणे, घशात खवखवणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा तक्रारींनी रुग्णालयं भरू लागलेली आहेत। मुंबई विद्यापीठाकडून प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून विद्यापीठातील रिक्त पदांकरता 3 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुभा दिली गेली होती। पण मुंबई विद्यापीठानं अर्ज करायला 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। मुंबईतील सगळ्यात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या LBS मार्ग आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे। हा ताण कमी करण्याकरता आणि वाहतूक सुरळीत करण्याकरता LBS मार्ग BKC उड्डाणपूल कनेक्टर बांधला जात आहे। या कनेक्टरचं काम 85% पूर्ण झालेलं आहे। मुंबईच्या समुद्राला 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग 3 दिवस मोठं उधाण येणार आहे। 4.5 मीटर ते 5.3 मीटरच्या लाटा उसळणार आहेत। त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं आणि पालिका पोलिसांनी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय। राज्य सरकारनं TET परीक्षा बंधनकारक करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारलंय। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मुंबई मराठी अध्यापक संघ यासह राज्यातील बहुतेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। या संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। अर्थव्यवस्थेनं तिमाहीमध्ये नोंदवलेल्या अपेक्षेपेक्षा 8.2% वाढीचा दर आणि भांडवली बाजारात सेन्सेक्स निफ्टीला नवीन उच्चांकाची चाहूल लागली असताना देशाच्या चलनानं मात्र घसरण कायम राखलेली आहे। बुधवारी रुपयानं प्रति डॉलर 90चा स्तरही ओलांडला। मंगळवारच्या तुलनेमध्ये 25 पैशांच्या घसरणीसह तो 90.21 या ऐतिहासिक तळाशी बंद झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्याकरता दादरमधील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येण्याची शक्यता आहे। अनुयायांची गैरसोय होऊ नये याकरता मुंबई महापालिकेनं चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान, राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला देशभरातील लाखो अनुयायी मुंबईमध्ये दादर इथं चैत्यभूमीला भेट देण्याकरता येतील अशी शक्यता आहे। त्यामुळे चोख व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। चैत्यभूमीला येणाऱ्यांमध्ये लाखो अनुयायी बाहेरून वाहनानं येतात। या अनुयायांच्या वाहनांचा टोल माफ करावा अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे। राज्यातील घाऊक बाजारपेठ बंद करण्याकरता 5 तारखेला नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ 1 दिवसाकरता बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। बाजारपेठ 1 दिवसाकरता बंद करत सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे।
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे सध्या झोपडपट्टी धारकांचं सर्वेक्षण केलं जात आहे. या अंतर्गत 10,78,746 झोपड्यांचं ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे. त्यापैकी 8,21,410 झोपड्या क्रमांकित करण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील लाखो नागरिक दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. नाशिकमध्ये तापमानाचा पारा घसरल्यानं थंडीत वाढ झाली आहे, तर निफाडमध्ये 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. छत्रपती संभाजीनगरमधील श्री साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधल्या 133 विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या चुकीमुळे परीक्षेपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा शुल्क महाविद्यालयानं विद्यापीठामध्ये न भरल्यानं विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेलं नाही. त्यामुळे परीक्षा द्यायची कशी असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय. अकोल्यातील हिवरखेड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ऑपरेशन थिएटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मांसाचे तुकडे त्यांना आढळून आले आणि यावरून आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा संशय मिटकरींनी व्यक्त केलाय. या प्रकरणी आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फोनवर संपर्क साधत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी मिटकरींनी केली आहे. इंडिगोचे मुंबईचे सकाळचे आणि रात्रीचे विमान बुधवारी रद्द करण्यात आले. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. इंडिगोची आतापर्यंत 200 विमान उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. त्यांचं वेळापत्रक विस्कळीत झालेलं आहे.